अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 18 फेब्रुवारी रोजी अमळनेर शहरात माझा संकल्प भूमी सुपोषण चळवळ जनजागर महाशोभायात्रा काढण्यात येणार आहे। त्याचे नियोजन करण्यासाठी श्री मंगळग्रह मंदिरात रविवारी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजन नियोजनाची बैठक आयोजित केली आहे। या बैठकीसाठी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून तसेच आमदार अनिलदादा पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत। तसेच 19 मार्च रोजी केंद्रीय कृषी मंत्री नामदार शिवराज सिंहजी चौहान हे देखील या उपक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवर व माता भगिनींनी अधिकाधिक संख्येने या बैठकीस आवर्जून उपस्थिती द्यावी असे आवाहन अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांनी केले आहे। अमळनेर तालुक्यातील हिंगोने खुर्द प्रगणे जळोदच्या लोकनियुक्त सरपंच राजश्री राजेश पाटील यांच्या आर्थिक मदतीने हिंगोने ग्रामपंचायत 100% थकबाकी मुक्त झाली आहे। घरपट्टी व पाणीपट्टीचे गावाकडे थकीत असलेले 7,80,000 रुपये तसेच थकीत वीज बिल देखील भरले असल्याने हिंगोने ग्रामपंचायत 100% थकबाकी मुक्त झाली आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील हे स्वतः उपस्थित होते। त्यांनी देखील ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे। संविधान जागर अभियान महाराष्ट्र अंतर्गत अमळनेर येथील श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत आयोजित कार्यक्रमात अमळनेर संविधान जागर टीमने प्रभावीपणे नाटिका सादर केली। स्त्री शक्तीचा जागर, महिलांना संविधानाने काय हक्क व अधिकार दिले याचे प्रबोधन करण्यात आले। संविधान जागर टीमने प्रभावीपणे नाटिका सादर केली। उपस्थितांनी उदंड असा प्रतिसाद दिला। अनिता संदानशिव, भारती कोळी, सुनीता मोरे, योगिता पांडे, निवेदिता कापडणे, रोहिणी शिरसाठ यांनी नाटिका सादर केली। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PS पाटील, डॉक्टर अस्मिता सरवैया, डॉक्टर श्वेता वैद्य, डॉक्टर अनिता खेडकर, विभाग प्रमुख जगदीश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले। संस्थेचे अध्यक्ष अभिजित भांडारकर आणि उपस्थित मान्यवर यांनी स्त्री शक्ती जागर टीमचे अभिनंदन करत प्रोत्साहन दिले। शिवीगाळ करू नको सांगितल्याचा राग येऊन दोघांनी एकाला चाकू आणि फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना 10 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता तालुक्यातील निंभोरा येथे घडली। प्रमोद बापूराव सेंदाने याला कृष्णा बाळू भिल व रोहित अरुण वाघ यांनी मारहाण केली, तर कृष्णाने खिशातील चाकू काढून मारले। कृष्णा आणि रोहित यांच्या विरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास संजय श्रावण पाटील करीत आहेत। वाहनांमध्ये गुरांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या शिरपूर तालुक्यातील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील दोन्ही वाहने आणि गुरे मिळून 5,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता घडली। वाहतूक पोलीस विलास बागुल यांना सुभाष चौकात वाहन क्रमांक MH 18AA 4261 व वाहन क्रमांक GJ 26T 7446 मध्ये 4 बैल दाटीवाटीने विनापरवाना गुरांना त्रास होईल अशा पद्धतीने वाहतूक करताना आढळून आले। पोलिसांनी त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी अब्राम जहूर शेख वय वर्षे 25 आणि सतीश कैलास थोरात वय वर्षे 35 दोन्ही राहणार शिरपूर अशी सांगितली। पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणाऱ्यास प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्यायसंहितासह मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी 48,000ची 4 बैल, 2,10,000चे वाहन तसेच दुसरे 2,50,000चे वाहन असा एकूण 5,08,000चा मुद्देमाल जप्त केला। तपास हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत।